नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस पाटील मुलाखत संपूर्ण मार्गदर्शन आणि तयारी यामध्ये आपण महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 याच्या संदर्भाबद्दलचा एक आपण सविस्तर व्हिडिओ बनवलाय। आज आपण नेमकं मुलाखतीच्या संदर्भाबद्दलची अशा पद्धतीची तयारी केली पाहिजे या संदर्भाबद्दलचा एक व्हिडिओ आपण माहिती पाहूया। सर्वात महत्त्वाचं आहे की मुलाखतीच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की लेखी परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा जो आहे तर तो म्हणजे मुलाखतीचा आहे। हा मुलाखतीचा टप्पा म्हणजे सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा, तुमच्या व्यक्तिमत्वाची आणि प्रसंगावधानाची एक प्रकारची चाचणी ही घेतली जाते। आता निवड प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणजे ही मुलाखत आहे। याच्यातून या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद कौशल्याचं मूल्यमापन, गावातला कायदा आणि सुव्यवस्था याच्या संदर्भाबद्दलच्या तपासणीची माहिती घेतली जाते। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की जसं आता तुम्ही परीक्षा दिली, त्या परीक्षेची जी लेखी परीक्षा आहे तर ती 80 गुणाची होती। आता पात्रता यादी आहे ती आज जाहीर होईल, म्हणजे साधारणतः म्हणजे निकाल जाहीर होईल। त्याच्यानंतर मुलाखतीसाठी 20 मार्क आणि शेवटी अंतिम निवड ज्याला जी अंतिम गुणवत्ता यादी आहे तर ती लागली जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं गुणदान शेड्यूल जे आहे तर लेखी परीक्षा 80 गुण, मुलाखत 20 गुण आणि एकूण 100 गुण अशा पद्धतीचे आपल्याला सांगता येईल। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की या मुलाखतीच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेस नेमकं महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर आवश्यक कागदपत्राची यादी ही तुमच्या जवळ असली पाहिजे। म्हणजे शैक्षणिक पात्रतेचे दाखले असतील, जसं की 10वीचे सर्टिफिकेट असेल, 12वीचे सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, तुम्ही त्याच गावातलं रहिवासी असणं अनिवार्य आहे। दुसरं जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याला आपण चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतो तर हे देखील तुमच्या सोबत असावं। दुसरं आहे की मुलाखतीचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, एक साधारणतः मानलं जातं की साधारणतः 2 ते 3 अधिकारी ह्या पॅनलमध्ये असतात। याच्यामध्ये सहसा अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार किंवा इतर सदस्य जे आहेत ते पोलीस उपअधीक्षक किंवा नायब तहसीलदार हे सर्व टीम अधिकारी जे आहेत तर त्यांना आदराने सर असतील तर सर, मॅडम असतील तर मॅडम या पद्धतीनं आपण हे संबोधित केलं पाहिजे। सर्वात महत्त्वाचं आहे आज ज्यावेळेस जाताय त्यावेळेस तुम्ही आत येऊ का असं विचारलं पाहिजे, असं विचारूनच तुम्ही आतमध्ये प्रवेश घेतला पाहिजे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत गेल्यानंतर मग गुड मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असेल तर गुड मॉर्निंग किंवा तुम्ही नमस्कार देखील म्हणू शकताय। आणि सर्वात महत्त्वाचं आहे की सांगितल्याशिवाय तुम्ही खुर्चीवर बसू नका। त्यांनी या म्हणतील आणि तुम्ही लगेच खुर्चीवर जाऊन बसायचं नाही, त्यांनी बसा म्हटल्यानंतरच तुम्ही बसलं पाहिजे। हा एक शिष्टाचाराचा नियम हा तुम्ही पाळावा। दुसरं आहे की या मुलाखतीमध्ये काय विचारलं जाऊ शकतं किंवा कशी सुरुवात केली जाऊ शकते, सगळ्यात महत्त्वाचं आहे नाव, गाव, शिक्षण, तुमचा छंद कोणता आहे या संदर्भाबद्दलचे प्रश्न विचारले जातील। किंवा लेखी परीक्षेची तयारी तुम्ही कशी केली, तुम्हाला त्याच्याबद्दलचे गुण किती मिळाले, त्याच्यानंतर पदवीची माहिती मिळाली जाईल, म्हणजे पदाची माहिती, पोलीस पाटील पदाची माहिती विचारली जाईल, त्याची कर्तव्य काय आहेत, अधिकार काय आहेत, ग्रामपंचायत अधिनियम 1967 त्याची कलम काय आहेत, त्या कलमानुसार कशी विभागणी केली जाते या संदर्भाबद्दलचं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की थोडक्यात तुमची ओळख करून द्या। आता ओळखमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं पूर्ण नाव, तुमच्या गावाचं नाव सांगा, तुमचं शिक्षण जे झालंय तर त्या शिक्षणाच्या संदर्भाबद्दलचा उल्लेख करा। विशेष प्रावीण्यासह जर चांगले असतील तर विशेष प्रावीण्यासह असेल तर ते जाणीवपूर्वक नमूद करा। तुम्ही सध्या काय करताय ते स्पष्ट सांगा। खोटं किंवा इतर आपण जर बोललो तर मग पुन्हा उघडं पडतं। पण आपण नोकरी करत असाल नोकरी सांगाय, शेती करत असाल तर शेती सांगा, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या गावाबद्दल माहिती सांगताय किंवा तुम्हाला ज्या गावाचा पोलीस पाटील म्हणून नियुक्त केलं जात आहे त्यावेळी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं त्या गावाची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती ही असणं आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या गावाच्या नावाची उत्पत्ती कशी काय म्हणजे कशी झाली किंवा काय झाली, त्याचा काही इतिहास आहे का तो तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। गावात काही ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळं आहेत का, तर समजा बीडमध्ये असतील तर ते परळी वैजनाथचं मंदिर असेल किंवा इतर अंबेजोगाईची मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल किंवा तुमच्या गावामध्ये एखादं धार्मिक स्थळ असेल तर त्या संदर्भाबद्दलची माहिती तुम्हाला असावी, हा महत्त्वाचा आहे। दुसरं लक्षात महत्त्वाचं असू द्या की गावाची लोकसंख्या सध्याला किती आहे अंदाजित असेल किंवा साधारणतः ढोबळ मानाने किंवा मतदार किती आहेत,
हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग हे तुम्हाला याची तयारी करून गेलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, की ज्यावेळेस तुम्ही सांगताय, की सध्या मी शेतीचं काम करतोय. असं ज्यावेळेस सांगताय त्यावेळेस मग तुम्हाला शेतीचं काम करताय त्यावेळेस मग तुम्हाला या प्रश्नाची तयारी ठेवायची, की म्हणजे तुम्ही कोणती पिकं घेता, त्याच्यानंतर पीक विम्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? शेती करत असताना तुम्ही कोणती खतं वापरता? या संदर्भाबद्दलचा देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं आहे, की लेखी परीक्षेविषयीची माहिती देखील मुलाखतकार तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. म्हणजे परीक्षेच्या गुणावरून तुमची एक प्रकारची बौद्धिक तपासणी करणं हा त्यांचा उद्देश असतो. म्हणजे उदाहरणादाखल जर आपण बघितलं, की तुम्हाला लेखी परीक्षेत किती गुण मिळाले? जे मिळाले, जे आहेत तर ते सत्य सांगा. दुसरं आहे, की सर्वात सोपा विषय तुम्हाला कोणता होता? मग तुम्हाला कोणता वाटला? जसं की आपलं जे जी-के, जी-एस असेल, हे या संदर्भाबद्दल जर असेल त्याच्यातला कोणता सोपा आहे? म्हणजे खरं गुण सांगा, माहिती लपवू नका. तुमची जे वापरलेल्या अभ्यासाचे स्रोत आहेत, तर त्याची पुस्तकं असतील, क्लास असतील, याच्या संदर्भाबद्दल देखील विचारलं जाऊ शकतं. हे व्यवस्थित उत्तरं दिली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं अभ्यासाचं नियोजन आणि चिकाटी याच्या संदर्भाबद्दल ही जी मुलाखत आहे ती तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. म्हणजे काय, की तुम्ही या परीक्षेसाठी किती वेळ दिला? म्हणजे हा विचारलं जाऊ शकतं. तुमची निवड झाली नाही तर तुम्ही काय कराल? म्हणजे सगळ्यात म्हणजे विचारलं जातं किंवा तुम्हाला जर समजा तुमची निवड नाही झाली तर तुम्ही काय कराल? तर हे एक आदर्शवत उत्तर आहे. ते म्हणजे कोणतं? मी पुन्हा प्रयत्न करेन किंवा माझ्या उणिवा शोधून मी त्या दूर करेन. असं एक आपल्याला एक आदर्शवत उत्तर द्यायला म्हणजे आपण चिडचिड न करता संयम आणि शांततेने ही अशा पद्धतीची उत्तरं द्यावी ही अपेक्षा. दुसरं आहे पदासंबंधी तांत्रिक माहिती. यामध्ये पोलीस पाटील, अधिकार, कर्तव्य आणि कलमे याच्या संदर्भाबद्दलचं आपण पोलीस पाटलांच्या अधिकार याच्या संदर्भाबद्दलचा मुंबई कायदा जो आहे 1967 त्याच्या संदर्भाबद्दलचा आपण सविस्तर असा व्हिडिओ, त्याचे सविस्तर असे कलमाबद्दलचे प्रत्येक कलमाचं विश्लेषण आपण केलेला व्हिडिओ आहे. तर तुम्ही परत त्याच्या ह्याच्यामध्ये बघू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, की तो व्हिडिओ पहा. मग ते अधिकार आणि कर्तव्य तुम्हाला माहीत असावे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती, पोलीस पाटलांची कर्तव्य, मदतीसाठी बोलावण्याचा अधिकार या संदर्भाबद्दलच्या जे कलम आहेत तर त्याच्या संदर्भात आता मी उल्लेख केला, डिटेल असा व्हिडिओ बनवलाय. ते सर्व कलमांबद्दलची माहिती लक्षात असू द्या. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की पोलीस पाटलाची महत्त्वाची कर्तव्य काय आहे? तर गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणं, गावात घडलेल्या गुन्ह्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देणं, सरकारी अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना तपासामध्ये मदत करणं आणि गावातील संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणं. प्रशासकीय कर्तव्य ही पोलीस पाटलाची कोणती आहेत? तर पोलीस पाटील हा गाव आणि पोलीस प्रशासन यांच्यातला एक प्रकारचा काय महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळं गावामधले विशेष आकस्मिक मृत्यू झाला असेल त्याची नोंद ठेवणं, त्या कळवणं, नैसर्गिक आपत्तीच्या काळासाठी मदतीसाठी धावून जाणं, ग्रामसभेत उपस्थित राहून सहकार्य करणं हे देखील पोलीस पाटलांची कामं आहेत. गावातील वादविवाद आणि शांतता. जर गावामध्ये 2 गटामध्ये वाद झाला तर तुम्ही काय कराल? असं ज्यावेळेस विचारलं जाईल त्यावेळेस तुम्ही दोन्ही पक्षांना शांत राहण्याचा प्रयत्न करेन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कळवेन किंवा वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घेईल. अशा पद्धतीची उत्तरं असावी. गुन्ह्याची माहिती कळवणं याच्या अंतर्गत जर बघितले कलम 9 नुसार आकस्मिक मृत्यूची माहिती देणं हे बंधनकारक आहे. जर उदाहरणार्थ जर समजा गावामध्ये संशयास्पद मृत्यू झाला तर पोलीस पाटील म्हणून तुमची जबाबदारी काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आहे प्रेताची किंवा पुराव्याची छेडछाड होऊ न देता पोलिसांना ही माहिती देणं हा महत्त्वाचा भाग आहे. सर्वात महत्त्वाचं आहे, की करंट अफेअर, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याच्याबद्दल मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? तुमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP किंवा जिल्हाधिकारी कोण आहेत? सध्याच्या काही महत्त्वाच्या सरकारी योजना जसे की आता सध्याची असणारी लाडकी बहीण योजना असतील किंवा इतर ज्या सरकारी योजना आहेत तर त्याच्या संदर्भाबद्दलची माहिती हे तुम्ही तयारी करून तर त्या संदर्भाबद्दलचं जावा. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, की स्थानिक बातम्या ज्या आहेत तर त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. सर्वात महत्त्वाचं आहे, की सर्व आपली जी देहबोली ही आत्मविश्वासपूर्ण असली पाहिजे. म्हणजे बोलताना अधिकाऱ्यांच्या ज्यांनी प्रश्न विचारला त्या अधिकाऱ्यांच्या डोळ्याकडे पाहून आपण ते उत्तर द्यावं. चेहऱ्यावर नेहमी सौम्य हास्य ठेवा. आवाज स्पष्ट आणि नम्र असावा.
हा एक आपला सांगण्याचा उद्देश. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मुलाखतीमध्ये काय टाळायचं. तर मुलाखतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की खोटी माहिती देणं टाळायचं. माहीत नसेल तर स्पष्टपणे एखादा प्रश्न येत नसेल तर ते मला येत नाही असं पण तुम्ही स्पष्टपणाने सांगू शकता. वाद घालणं, अधिकाऱ्यांशी काही हुज्जत घालू नका. मुलाखतकार देखील ज्यावेळेस ते मुलाखत घेणारे आहेत तर त्यांचाही उद्देश असतो की योग्य व्यक्ती हा तिथे गेला पाहिजे. प्रशासनामध्ये आपल्याला त्याची मदत झाली पाहिजे. हाच उद्देश त्यांचा असतो. म्हणून अधिकाऱ्यांशी हुज्जत घालू नये. अस्वस्थता, हात किंवा पाय हलवणं बसल्यानंतर टाळा. दुसरं आहे की अव्यवस्थित पोशाख, ज्यामध्ये साधं आणि स्वच्छ कपडे हे फॉर्मल हे घातले पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. यशाच्या 10 मंत्रामध्ये जर बघितलं की वेळेवर पोहोचा, आत्मविश्वास बाळगा, प्रश्नांचं पूर्ण आकलन करा. त्या प्रश्नांबद्दल जे विचारले त्यांना उत्तरं थोडक्यात आणि अचूक द्या. कलमांचा अभ्यास करा. सर्वात महत्त्वाचं पोशाख नीटनेटका ठेवा. गावाच्या समस्या जाणून घ्या. नम्रता सोडू नका. नकारात्मक उत्तरं टाळा आणि नेहमी प्रश्नांच्या संदर्भाबद्दल विचारत असताना सकारात्मक राहा. आता मुलाखतमध्ये मधले जी असणारी गुणदान पद्धती आहे, निवड प्रक्रियेतील 20 गुणाचं जे विश्लेषण आहे तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं एकूण गुणाचं स्वरूप, त्याच्यामध्ये तोंडी मुलाखतीचं, त्याच्यानंतर शैक्षणिक गुणपत्राचं, क्रीडा अनुभवाचे देखील फायदे त्याच्यामध्ये होऊ शकतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की एकूण जे गुणदान पद्धती आहे ती उमेदवाराच्या अनुभवावर आधारित असून विभागानुसार थोडक्यात त्याचा बदल होऊ शकतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा की उर्वरित गुण कोणते आहेत. व समजा 20 गुणांमध्ये जर बघितलं की तोंडी मुलाखत जे आहे तर ते 2 ते 6 पर्यंत मार्क दिले जाऊ शकतात. त्याच्यानंतर कागदपत्र आणि अनुभवामध्ये 14 ते 16 गुणापर्यंत ते गुणदान दिलं जाऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलाखतीला प्रत्यक्ष विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठीचं 2 ते 6 गुणांपर्यंत मार्क हे दिले जाऊ शकतात, ज्यामध्ये इथं तुमचं संभाषण कौशल्य, आत्मविश्वास आणि तुमची देहबोली ही त्याच्यातून तपासली जाते. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलाखतीत काय पाहिलं जातं. तर मुलाखतीत सगळ्यात महत्त्वाचा तुमचा पेहराव आणि तुमची एंट्री करत असतानाची प्रवेश पद्धती. दुसरं प्रश्न उत्तर देण्याची स्पष्टता तुमची कशी आहे. चालू घडामोडी आणि विषयाची माहिती ही कशा पद्धतीची आहे या संदर्भाबद्दलचं ते तुमचं पाहिलं जातं. सर्वात महत्त्वाचं एक शैक्षणिक कागदपत्र हे तुम्ही सोबत घेऊन जायचे, म्हणजे यामध्ये उरलेले 14 ते 16 गुण हे या कागदपत्रांमध्ये दडलेले आहेत. यामध्ये उदाहरणार्थ जर बघितलं की तुमच्या 10वीच्या गुणाची टक्केवारी साधारणतः 2 ते 4 गुण विभागणी केली असावी. मूळ प्रमाणपत्र जे आहेत, ओरिजिनल सर्टिफिकेट हे तुम्ही काय केले पाहिजे, सोबत घेऊन गेले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे की 10वी आणि 12वीचं प्रमाणपत्र हे साधारणतः 2 ते 4 गुण दिले जातात. तुम्ही 12वी नंतर विशेष डिप्लोमा केला असेल तर त्याचे अतिरिक्त फायदे देखील याच्यामध्ये मिळतात. पदवी, ज्यांचं उच्च शिक्षण आहे त्या जर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्हाला 2 ते 4 गुण हे मिळू शकतात. पदवीमुळे तुम्हाला तांत्रिक प्रश्नांमध्ये आणि प्रशासकीय कामामध्ये एक प्रकारचं प्राधान्य मिळतं. त्याच्यानंतर क्रीडा जे जे खेळाडू विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 4 ते 6 गुण हे असतात. हे गुण सर्वात जास्त असून खेळाडूंसाठी ही निवड महत्त्वाची मानली जाते. म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र जिल्हा असेल, राज्य असेल, राष्ट्रीय स्तरावरचं जर असेल तर ते सोबत असू द्या, त्याचेही मार्क मिळतील. किंवा कामाचा अनुभव, जर तुम्ही कुठे आधी काम केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल, म्हणजे सरकारी अनुभव असेल, खाजगी क्षेत्रातला अनुभव, संबंधित पदाचा अनुभव असेल तर त्याबद्दलचे देखील कागदपत्र तुमच्याजवळ असू द्या. त्याच्यानंतर एक साधारणतः मानलं जातं की साधारणतः 10वी 12वी असेल, पदवी आणि खेळाडू याच्यामध्ये या संदर्भामध्ये अशा पद्धतीची विभागणी असू शकते. त्याच्यानंतर आहे कागदपत्र कशी जोडावी. तर साधारणतः 10वी पासून ते पदवीपर्यंतचे सर्व कागदपत्र ही क्रमाने लावा. दुसरं साधारणतः किमान 2 साक्षांकित प्रती ह्या सोबत ठेवा. मुलाखतीच्या वेळी ओरिजिनल कागदपत्र सोबत असणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ही जी जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे, जर तुमचं वैयक्तिक शैक्षणिक गुण कमी असेल तर क्रीडा किंवा अनुभवाच्या प्रमाणपत्रावर लक्ष केंद्रित करा. तोंडी मुलाखतीत 4 गुण मिळवण्याचा किंवा अधिकचे जे गुण आहेत तर ते मिळवण्याचा प्रयत्न करा. चेकलिस्टमध्ये त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय, शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वीचं गुणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र, जे डोमिसाईलचे प्रमाणपत्र ते तुमच्यासोबत असावं.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, समजा एखादा उमेदवार 12वी पर्यंत असं आणि 12वी नंतरचं जे पर्यंत पुढचं शिक्षण घेतलं असेल त्याला कशा पद्धतीचे गुण मिळू शकतील असे एक आपल्याला सांगता येईल. म्हणजे तुमच्याकडं पदवी अनुभव असेल तर पॅनल जबाबदार उमेदवारकडं असं पाहिलं जातं. दुसरं खेळाडू प्रमाणपत्र असेल, तुमची शारीरिक क्षमता शिस्त उत्तम ही मानली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की वारंवार विचारले जाणारे प्रश्न. याच्यामध्ये अशी शक्यता आहे की माझ्याकडे खेळाडू प्रमाणपत्र नाही तर काय होईल, तर का त्याच्याबद्दल एवढी काळजी करायची गरज नाही, कारण तोंडी मुलाखत शैक्षणिक गुणांच्या जोरावर देखील तुमची निवड ही होऊ शकते. पदवी अनुभव असल्यास ते गुण बाकीचे भरून निघतात. सर्वात महत्त्वाचं आहे की 10वीत गुण कमी असतील तर त्याच्यानंतर जे नेक्स्ट जे आहेत तर त्या गुणांमध्ये तुमची ती भर होऊ शकते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की उमेदवारांनी सामान्य चुका कोणत्या टाळायच्यात, तर सगळ्यांना अपूर्ण कागदपत्र घेऊन जाणं हे टाळलं पाहिजे. चुकीची किंवा बनावट प्रमाणपत्र सादर करणं हे टाळलं पाहिजे. प्रमाणपत्राच्या तारखा तपास न करणं, म्हणजे ते तारखा वगैरे व्यवस्थित आहेत का ते हे सगळं तपासून जावं. त्याच्यानंतर महत्त्वाची सूचना, जर सर्वात महत्त्वाची काय आहे तर तुमची कागदपत्र हे तुमचं अर्ध यश आहे, त्यामुळे त्याची फाईल अत्यंत नीटनेटकी आणि क्रमाने ठेवा. सर्वात महत्त्वाचं एक शेवटच्या ज्या टिप्स आहेत तर त्याच्यामध्ये कागदपत्र तपासणी, पेहराव निवड, आत्मविश्वास वाढवा आणि वेळेवर पोहोचा. याच्यामध्ये एकूण 20 गुण आहेत. तोंडी मुलाखत 2 ते 6 गुणांपर्यंत, कागदपत्र अनुभव 14 ते 16 आणि खेळाडू आणि पदवीचे जे मार्क आहेत तर साधारणतः ते गेम चेंजर होऊ शकतात, असे एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं निवड प्रक्रियेमध्ये जर बघितलं की लेखी परीक्षा 80 गुण, मुलाखत पडताळणी 20 गुण, अंतिम हे 100 गुण ही केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की लेखी परीक्षेत चांगले गुण असूनही मुलाखत सादरीकरण हे महत्त्वाचे ठरतं. आता सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र पडताळणीचं महत्त्व जर आपण बघितलं गेलं तर मुलाखतीपूर्वी तुमची पात्रता कागदपत्राच्या आधारे ही तपासली जाते. एक जरी महत्त्वाचं कागद नसल्यास तुम्हाला या प्रक्रियेतून बाद केलं जाऊ शकतं. म्हणून मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल जी त्याचे झेरॉक्स प्रतीचे 2 संच हे तुमच्याकडे तयार असावे. सर्वात महत्त्वाचं आहे की मुख्य कागदपत्राची यादी 10वी 12वी आणि पदवी, त्याच्यानंतर ओळखपत्रासाठी म्हणून आधार आणि पॅन कार्ड सोबत असू द्या. विशेष असेल तर त्याच्यामध्ये अनुभव किंवा क्रीडाचा जर असेल तर ते कागदपत्रही तुमच्याकडे असावी. त्याच्यानंतर SC मध्ये 10वीची गुणपत्रिका, 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र हा वयाचा पुरावा म्हणून देखील वापरलं जातं, कारण त्याच्यावर जन्मडेट असते. त्याच्यानंतर 12वीची गुणपत्रिका, 12वीचं बोर्ड प्रमाणपत्र हे शैक्षणिक पात्रतेचा एक महत्त्वाचा टप्पा हे आपल्याला 12वीचं गुणपत्र दिसतं. सर्वात महत्त्वाचे पदवी प्रमाणपत्र जर असेल तर पदवीच्या सर्व वर्षाचे निकाल, त्याच्यामध्ये पदवी प्रमाणपत्र जे डिग्री असेल, सर्टिफिकेट असेल किंवा त्याचं प्रोव्हिजनल लेटर असेल तर ते सोबत असू द्या. उच्च शिक्षण असल्यास मुलाखतीत त्याचे फायदे होतात, त्यामुळे ती कागदपत्र ही सोबत तुमच्या मुलाखतीच्या दरम्यान असावी. सर्वात महत्त्वाचं आहे ओळखीचा कागदपत्र जर बघितलं की आधार आणि पॅन कार्ड ही ओळखपत्र म्हणून वापरलं जातं. तर त्यासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधार कार्ड जो आहे तर पत्ता आणि ओळख पटवण्यासाठीचं एक अनिवार्य, पॅन कार्ड जे आहे ते आर्थिक व्यवहारासाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणून हे वापरलं जातं. त्यामुळं कागदपत्रावरलं नाव आणि ओळखपत्रावरलं नाव हे जुळणं आवश्यक आहे. प्रत्येक मूळ कागदपत्राच्या किमान 2 प्रती सोबत असाव्या. एका संचावर स्वतःची सेल्फ अटेस्टेड करून ठेवा. एक संच सुरक्षित फाईलमध्ये आणि एक संच हाताशी ठेवा. तुमच्याकडे जर सामाजिक कार्य करण्याचा अनुभव असेल त्याचं प्रमाणपत्र दाखवा. जिल्हा किंवा राज्य स्तरावर क्रीडा प्रमाणपत्र जर असेल तर त्याचे अतिरिक्त गुण किंवा प्राधान्य हे मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की कास्ट सर्टिफिकेट असेल तर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी, डोमेसाईल असेल तर महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असल्याचा पुराव्यासाठी, नॉन क्रिमिलेअर जर असेल तर विशिष्ट प्रवर्गातील आरक्षणासाठी आणि चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस स्टेशनकडून मिळवलेलं मागणीनुसार ही सर्व महत्त्वाची कागदपत्र ही तुमच्याजवळ असावी. सर्वात महत्त्वाचं आहे की हे तयारी करत असताना मुलाखती केवळ प्रश्नांची उत्तरं नसून तुमच्या एक प्रकारे व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. त्यामुळं पोलीस पाटील म्हणून तुम्ही गावाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहात का हे या मुलाखतीतून पाहिलं जातं. त्याच्यानंतर स्वतःची ओळख कशी करून द्याल तर सर्वात महत्त्वाचं तुमचं नाव आणि गावाबद्दल माहिती सांगा, शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती सांगा, त्याच्यानंतर तुमची आवड किंवा छंद जो आहे तर ते सांगा आणि तुम्ही हे पद का स्वीकारू इच्छिता याच्याबद्दल एक थोडक्यात पण प्रभावी माहिती
की तुम्ही पहिल्यांदा तुमची ओळख म्हणून तुम्ही हे सगळं सांगू शकता. गावाच्या माहितीची तयारी ठेवा. जसं आपण आता उल्लेख केला की गावाची लोकसंख्या किती आहे, मुख्य व्यवसाय कोणता आहे, गावामध्ये कोणकोणती पिकं घेतली जात आहेत, गावातल्या मुख्य समस्या कोणत्या आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत, सध्याचा सरपंच कोण आहे, किंवा या संदर्भाबद्दलची तुमची माहिती असावी तुमच्याकडं. पोलीस पाटलाची कर्तव्य समजा आपण याच्यामध्ये जर बघितलं तर गावात शांतता सुव्यवस्था राखणं, गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला देणं, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रशासनाला मदत करणं, जन्ममृत्यूची नोंद ठेवणं, इतर सरकारी दाखल्यांची मदत करणं. मुलाखतकारांच्या प्रश्नाला सामोरं जात असताना मुलाखतीत विचारलेले प्रश्न हे सर्वसाधारण स्वरूपाचे असतात. जर एखाद्याचा प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर जसं आपण आता पहिल्यांदा उल्लेख केला की नम्रपणाने माहीत नाही असं सांगा, चुकीचं मात्र देण्याचं टाळा. आत्मविश्वास ही विजयाची गुरुकिल्ली आहे, म्हणून मुलाखतीला घाबरून न जाता आत्मविश्वासानं सामोरे जा. तुमचा आवाज स्पष्ट आणि ऐकू येईल असा असावा. मुलाखत घेणाऱ्याच्या डोळ्यात आय कॉन्टॅक्ट हा असावा. पेहरावाच्या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं तर मुलांसाठी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, व्यवस्थित केस दाढी करून गेलं अधिक योग्य. त्याच्यानंतर मुलींसाठी साडी किंवा फॉर्मल ड्रेस, साधा किंवा सभ्य पेहराव, भडक रंगाचे कपडे हे मुलाखतीला जाण्यासाठी टाळावे. त्याच्यानंतर आहे की बॉडी लँग्वेज, ताठ बसा, हात हे मांडीवर ठेवा, चेहरा हलकी स्माईल ठेवा, तणाव मात्र चेहऱ्यावर ठेवू नका. अनावश्यक हाताची हालचाल जी आहे तर ती तुम्ही टाळली पाहिजे. विचारलेले जाणारे प्रश्न, तुमच्या गावात सध्या सर्वात मोठी समस्या काय आहे, तुम्ही ती कशी सोडवाल, गावात भांडण झालं तर तुम्ही काय कराल, पोलीस पाटील आणि पोलीस स्टेशन यांचा संबंध काय असतो, याच्या संदर्भाबद्दल विचारलं जाऊ शकतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की भीतीवर जर मात करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं घरामध्ये आरशासमोर बोलण्याचा सराव करा, मित्रांना मुलाखत घ्यायला सांगा, किंवा दीर्घ श्वास घेऊन सकारात्मक विचार करा आणि त्यानुसार मग मुलाखतीला सामोरे जा. सर्वात महत्त्वाचं आहे की अंतिम चेकलिस्टमध्ये सर्व मूळ कागदपत्र आपण घेतलीत का, त्याच्यानंतर झेरॉक्सचे 2 संच आपल्याकडे तयार आहेत का, 3-4 पासपोर्ट फोटो सोबत असू द्या. मुलाखत ज्या वेळी आहे त्याच्यात अर्धा तास अगोदर तिथे जाऊन पोहोचा. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, मुलाखत घेणारे अधिकारी हे तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत, त्यामुळं त्यांना अडवण्यासाठी नाही. त्यामुळं मोकळेपणाने आणि सत्य उत्तरं ही मुलाखतकार जे आहेत तर त्यांना द्या. त्याच्यानंतर आपल्यालाही देखील आपल्या सर्वांना तुम्हाला प्रत्येकाने ही निवड जी आहे तर ती माझीच होईल अशा पद्धतीनं आत्मविश्वासाने तुम्ही त्या पोलीस पाटील या मुलाखतीसाठी तुम्ही जा आणि तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण इथं थांबूया. थँक्यू.